आपले पुढील माध्यम ओके अखिल मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री दिलीप दादा जगताप त्यांनी श्री सुनील दत्त देसाई यांचे स्वागत करावे। आपले पुढील मान्यवर आहेत श्री कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार नारायणराव राणे साहेब यांचे स्वागत होत आहे। आणि मुंबईच्या बाहेर जाऊन मराठ्यांना एकत्र करायला पाहिजे हा विचार ज्या वेळेला मांडण्यात आला आमच्या फेडरेशनने त्यावेळी पहिल्या प्रथम रत्नागिरीची निवड आम्ही केलेली आहे आणि म्हणून रत्नागिरीमध्ये बऱ्याच जणांना संशय होता की सगळे मराठे जमतील की नाही वगैरे, पण रत्नागिरी म्हणजे आम्ही पूर्वीचा रत्नागिरी म्हणतोय जो रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे। आमचे जे कार्यकर्ते खेड पासून ते मालवण पर्यंत जे फिरले त्यावेळेला आम्ही एक अनुभवलं की प्रत्येक मराठा समाजात प्रत्येक गावामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं आणि अशा तऱ्हेचा कार्यक्रम हा झालाच पाहिजे। अशा तऱ्हेचं सगळीकडून आम्हाला त्याची फीडबॅक जे मिळत गेले आणि अशा तऱ्हेची संमेलनं व्हावीत की न व्हावीत हा आता प्रश्नच राहिला नाहीये, कारण अक्कलकोटचे जे जन्मेजय राजे भोसले साहेब आहेत त्यांनी सांगितलं की याच्या पुढचं जे महासंमेलन आहे ते आमच्या अक्कलकोटला घ्या, आम्ही सगळा खर्च करू। त्याच्यानंतर मालवण मधलं जे मंडळ आहे मालवण तालुका उत्कर्ष मंडळ आहे त्या मालवणच्या लोकांनी सांगितलेलं आहे की हे पुढचं अधिवेशन मालवणमध्ये घ्या। म्हणजे अशा तऱ्हेची एक जे वातावरण निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीने आम्हाला पावती मिळालेली आहे की मराठ्यांचं जे एक ऐक्य आहे, मराठे एका सामाजिक कारणासाठी आम्ही एकत्र येतोय ते सगळ्या मराठ्यांना पाहिजे आणि मला वाटतं आपली ही चांगली सुरुवात झालेली आहे। आज काही मी भाषण करण्यापूर्वी सांगणार आहे की आमची 57 मराठा मंडळ एकत्र आता या फेडरेशनमध्ये आहे। त्याच्यामध्ये एक पानिपत मधलं आहे, पानिपत हरियाणामध्ये आहे। पानिपत सगळ्यांना माहिती आहे, आपला मराठ्यांचा इतिहास तिथे झालेला। आता नुकतीच जी मकर संक्रांत झालेली आहे त्या दिवशी आपली 1761 ला लढाई झालेली आहे आणि 3-4 तासामध्ये 1 लाख मराठ्यांनी हौतात्म्य पत्करलेला आहे। पण हा पराभव आम्ही मराठे धरत नाहीये, कारण जर मराठे लढले नसते तर आज दिल्ली अफगाणिस्तानमध्ये असते। जी वाचली आणि दिल्ली भारतात राहिली हे मराठ्यांचं क्रेडिट आहे आणि म्हणून हरियाणामध्ये तिथल्या सरकारतर्फे तिथे जो कालाहाम भाग आहे जिथे ती लढाई झाली तिथे प्रत्येक मकर संक्रांतीला फार मोठा कार्यक्रम केला जातो। जवळजवळ आपले महाराष्ट्रातून जाणारी मंडळी पण खूप आहेत आणि एखाद्या पवित्र स्थळावर आपण जातो त्याप्रमाणे तिथे कार्यक्रम चालतो। मी इथला आता ही संधी घेऊन आपल्याला आवाहन करतो की आपण सुद्धा मकर संक्रांतीला जाऊन पानिपत मध्ये बघा तिथला जो सोहळा असतो आणि हा आपण शौर्य दिन म्हणून साजरा करतो।
मीटिंग में है भाऊ मध्ये फिरू नको रे. भाऊ मला नका फिरू आमच्या नका फिरू ना. मोमेंटो देण्यात येत आहे पवार साहेबांना. धन्यवाद राणे साहेब. अनेक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मराठा भगिनी आणि मराठी बंधू, खरं म्हणजे माझं नाव वक्ता म्हणून या कार्यक्रम पत्रिकेत नाही, पण एक दोन गोष्टी बोलतो. पहिली गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही एकत्र आला, सर्व देशातील मराठी एकत्र आले आणि हे फेडरेशनचं मोठं काम आहे. फेडरेशनच्या या छायेखाली आपण सगळे एकत्र आला, एक राहा. एकत्वाची भावना मराठ्यांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे. आता अध्यक्ष म्हणाले आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये, आमच्या प्रगतीसाठी. मी आपल्याला संयोजकांना, फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी एक विनंती करू इच्छितो, कृपया माझ्याबद्दल गैरसमज करू नये किंवा रागी म्हणा. तो असा एवढ्या सगळ्या कर्तबगार पुरुषांचा तुम्ही सत्कार केला, तुम्हाला कर्तबगार महिला दिसली नाही का? मित्र हो, मी हे कोणाला डिवचण्यासाठी बोलत नाही. फुले शाहू आंबेडकरांचा जेव्हा आम्ही उच्चार करतो, विचारानं आम्ही पुढे निघालेलं असं म्हणतो, त्यावेळी फुल्यांचा स्त्री पुरुष समतेचा विचार हा अग्रगण्य असला पाहिजे. आणि म्हणून मी आता तुमच्या फेडरेशनच्या असेल किंवा नसेल, पण पुढच्या वेळेला किमान 50% महिला या ठिकाणी दिसल्या पाहिजे. आपण त्यांना पुरस्कार प्रदान करूया. डॉक्टर श्री सुरेशराव गावडे साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करूया. डॉक्टर श्री सुरेशराव गावडे. आणि या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की हा मला माझ्या माहेरच्या माणसांनी दिलेला पुरस्कार आहे आणि म्हणून तो मला सर्वात मोठा वाटतो. आपण राज्यकर्ते मंडळी आहेत आणि आपण राज्यकर्ते मंडळीच राहिले पाहिजेत. मराठा समाज हा देणारा आहे, मराठा समाज हा घेणारा नाही आहे. आणि म्हणून मराठा समाजाचा हात कधीही असा नसावा, मराठा समाजाचा हात नेहमी असाच असला पाहिजे. आणि ही माझी एक सगळ्यांना विनंती आहे. एक छोटीशी त्रिसूत्री आपण बरेच वर्ष ऐकलेली आहे. कनिष्ठ नोकरी, कनिष्ठ शेती, उत्तम शेती, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ व्यापार, ही आपण अनेक वर्ष ऐकलेली आहे. शेती, नोकरी आणि उद्योग या तिन्ही प्रक्रियेतून मित्र मी गेलेलो आहे. मी शेती केली, नोकरी केली, उद्योग पण करतो आहे. माझं मत असं झालेलं आहे या सगळ्या वर्षांमधून आणि या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर की हे आपल्याला किती साथ देणार आहेत, कोणती गोष्ट आपल्याला लॉंग टर्म पुरणार आहे. आणि मराठा समाजाचं जेव्हा संमेलन होतं तेव्हा पुढच्या 100 वर्षाचा विचार आपण समाजासमोर मांडला पाहिजे. नोकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की नोकऱ्या आता संपत आल्या आहे की फार काळ आपल्यासाठी टिकणार नाही. माझा अंदाज येतो पुढच्या 25, 30, 40 वर्षापर्यंत नोकऱ्यांची आपल्याला मध्यम स्वरूपात साथ मिळेल. शेतीची परिस्थिती अशी आहे की मराठा समाजासाठी जो मागास आयोग नेमला होता त्याने आपल्या अहवालात असं नमूद केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होतात त्यातल्या 94% आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या होतात. हा एक विचार करायला लावणारा बिंदू आपल्यासमोर मी ठेवतोय.
दुसरं त्यांनी नमूद असं केलेलं आहे की लँड होल्डिंग कमी कमी होत चाललेलं आहे. आता ॲव्हरेज लँड होल्डिंग 3 एकर फक्त राहिलेलं आहे आणि पुढच्या 25 वर्षात ते 1.5 एकर होईल. त्याच्या पुढच्या 50 वर्षात ते 1.25 एकर होईल. शेती व्हायबल राहणार नाही. शेती आपल्याला 50 वर्षापर्यंत साथ देईल, त्याच्या पुढे आपल्याला साथ देईल असं नाही. शेतीला पूरक उद्योग आपण केले तर शेतकरी जगेल. पण नंतर पुढे काय, पुढचा काळ कशासाठी आणि काय केलं पाहिजे मराठा समाजाने, तर मित्रहो, पुढचा काळ जो आहे तो उद्योग करण्याचा आहे आणि म्हणून मराठा समाजातल्या तरुणांनी उद्योगाकडे वळलं पाहिजे. उद्योगाशिवाय पर्याय नाही असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून मराठा बिझनेसमॅन फोरम हा जो ॲडव्होकेट शशिकांत पवार साहेबांनी निर्माण केला तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो आणि या फोरमचा उपयोग आपण सगळ्या महाराष्ट्रभर करून घेतला पाहिजे आणि म्हणून उद्योगाकडे आपण लक्ष केलं पाहिजे. एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक BARC वरती माझं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मी एक मुद्दाम कॉपी आणलेली आहे. माननीय नारायण राणे साहेबांना मी ती भेट देऊ इच्छितो. त्यांनी त्याचा अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार देऊन त्यांचा पण सन्मान केला आहे. श्री उमेश भुजबळराव साहेब, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना सन्मान. मरणोत्तर जीवन पुरस्कार स्वर्गीय आप्पासाहेब जीवन गौरव पुरस्कार स्वर्गीय आप्पासाहेब त्यांनी पुढे येऊन मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार स्वर्गीय केशवरावजी भोसले साहेब. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा सन्मान करूया. माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ यांचा सन्मान करण्यात येते सुरेशराव सुर्वे यांच्या हस्ते. आपल्या पुढील सन्मानार्थी आहेत राजेंद्रजी महाडिक. श्री प्रतापराव सावंत देसाई. आर्किटेक्ट श्री संतोष तावडे, श्री व संतोष तावडे. ₹1,00,000 भरीव मदत त्यांनी केलेली आहे आणि फक्त आर्थिक मदतच नाही तर या आयोजनामध्ये, या महासंमेलनाच्या आयोजनामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करतो. आर्किटेक्ट श्री संतोष तावडे. स्मरणिकेचं प्रकाशन आता होत आहे मान्यवरांच्या हस्ते. आपल्या या महासंमेलनाची स्मरणिका प्रकाशित होते. अखिल मराठा महासंमेलन 2025 स्मरणिका प्रकाशित करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाची स्मरणिका प्रकाशित झाली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण इथे त्या स्मरणिकेचे सुद्धा स्वागत करूया. ही स्मरणिका द ग्रेट मराठा पुरस्कार मानकरी आहेत माननीय खासदार श्री नारायणराव राणे साहेब.